नमस्कार. आज आपण करूया मस्तपैकी मक्याचा पराठा. छान पावसाळा चालू आहे तर गरमागरम कॉर्न पराठा करायलाच हवा. चला तर मग इथे मी मक्याचे दाणे काढून घेतले आहे. दोन तीन जणांसाठी 2 कॉर्न पुरेसे आहेत. चला तर मग त्यानंतर इथे मक्याचे दाणे मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे आणि नंतर पुढची रेसिपी करायची. मक्याचे दाणे इथे वाटून झालेले आहे. त्यानंतर यामध्ये मावेल तेवढी कणिक टाकायची. जितकी मावेल तितकी कणिक टाकायची. इथे 2 ते 3 मोठे चमचे कणिक मावली आहे. त्यानंतर सगळे बेसिक मसाले टाकून घ्यायचे. धने पावडर, हळद, लाल तिखट जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं. त्यानंतर आमचूर पावडर, जिरा पावडर आणि मीठ आणि सगळ्यात शेवटी छान भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं. जर हाताला चिपकत असेल तर थोडं तेल टाकून आपला गोळा मळून घ्यायचा आणि त्यानंतर आपले पराठे करायला घ्यायचे. पाण्याची आवश्यकता असेल तरच इथे पाणी टाकायचं आहे. मक्याला पाणी सुटतं त्यामुळे पाण्याची गरज पडणार नाही. जेवढी कणिक मावेल तेवढंच कणिक आपल्याला इथे टाकायचे आहे. आणि त्यानंतर आता आपण छान गरमागरम खरपूस असे पराठे करून घेऊया. पराठे करत असताना दोन्ही साईडने आधी छान खमंग असे भाजून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला आवडेल तसं तेल किंवा तूप यावर छान परतून घ्यायचे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की करा. पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.